लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आलाय। या भीषण घटनेमध्ये गंभीर भाजल्यामुळे 36 वर्षीय तस्लीम शफी कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून सतत वाद सुरू होते। शुक्रवारी हा वाद विकोपाला गेला। यावेळी रागाच्या भरामध्ये आरोपी पतीनं तस्लीम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटून दिल्याचा गंभीर आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। आगीत तस्लीम या गंभीररित्या भाजल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे गोळा केलेत। त्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या अमानुष कृत्यामागील नेमकं कारण काय होतं याचा सखोल तपास पोलीस करतात। दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून केली जाते। या घटनेमुळे उदगीर शहरासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। किरकोळ कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाऊन एका महिलेचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते। तस्लीम कुरेशी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे।